एकदा स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये होते. एका गृहस्थाला खूप जुना आणि असाध्य आजार होता. अनेक डॉक्टरांना दाखवून आणि अनेक उपचार करूनही त्याला काही फरक पडत नव्हता. शेवटी त्याने स्वामी समर्थांचे नाव ऐकून त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तो गृहस्थ मोठ्या आशेने स्वामींच्या दर्शनासाठी गेला आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. त्याने स्वामींना सांगितले की तो अनेक वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहे आणि आता त्याला जगण्याची इच्छा नाही. स्वामींनी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला फक्त एवढेच सांगितले, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. तू आता जा आणि उद्या ये. दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ पुन्हा स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला एक पाने आणि फुलांचा प्रसाद दिला आणि ते खाण्यास सांगितले. गृहस्थाने कोणताही विचार न करता तो प्रसाद खाल्ला. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच त्याला आपल्या आजारात फरक जाणवू लागला. हळूहळू त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. ही स्वामी समर्थांची प्रचिती होती. त्यांच्या कृपेने त्या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला नवीन जीवन मिळाले. या घटनेमुळे स्वामी समर्थांच्या चमत्काराची बातमी दूर दूरपर्यंत पसरली आणि लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढला.